आणि भाजपकडनं आपल्याला माहिती आहे काँग्रेसनं मध्य प्रदेश काबीज तर केलं, मात्र सिंहासनावरती कोण बसणार याची सगळ्यांना उत्सुकता होती। आणि आता TV9 ला सूत्रांकडनं माहिती मिळते की कमलनाथ हे मध्य प्रदेशचे आता मुख्यमंत्री होऊ शकतात। जवळजवळ त्यांची निवड जी आहे ती निश्चित झालेली आहे। राहुल गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्याची देखील माहिती मिळते। आताची मोठी बातमी, मध्य प्रदेशच्या सीएम पदी कमलनाथ हे विराजमान होतील असे कोण दिसतंय। राहुल गांधी यांनी त्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यामुळे लवकरच कमलनाथ यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळच्या आत ही घोषणा होऊ शकेल। मध्य प्रदेशच्या सीएम पदी कमलनाथ हे विराजमान होणार हे जवळजवळ निश्चित झालंय। TV9 ला सूत्रांकडनं तशी माहिती मिळते। राहुल झोरीमध्ये सहकारी आपल्या सोबत। राहुल, एकतर उत्सुकता ताणली गेलेली होती मध्य प्रदेशमध्ये सिंहासनावरती कोण बसणार मुख्यमंत्री पदाच्या, मात्र जवळजवळ आता निश्चिती झालेली असं कळतंय, काय सांगशील? ज्या पद्धतीनं मॅरेथॉन मतमोजणी सुरू होती तसा यासाठी वेळ लागलेला नाहीये। कमलनाथ यांची निवड पक्की झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ या दोघांमध्ये चढावड सुरू होती। ज्या दिवसापासून काँग्रेसकडे कल जात होता, सकाळपासूनच जसं जसं काँग्रेसच्या जागा वाढत होत्या तसं तसं कमलनाथ असतील किंवा ज्योतिरादित्य सिंधिया असतील या दोघांकडून, या दोन्ही गटांकडून जोरदार लॉबिंगला सुरुवात झालं होतं। आपल्याला सगळ्यांना माहिती की काँग्रेस ऑफिसच्या बाहेर दोघांच्याही नावानं त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे पाठीराखे जे होते, आमदार जे होते निवडून आलेले, त्या सगळ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती। मात्र या सगळ्या चढावडीमध्ये कमलनाथ यांनी सरशी केलेली असते। एकंदरीत बघितलं तर मध्य प्रदेशच्या निवडणुका ज्या आहेत त्या अर्थातच कमलनाथ यांच्या पॅटर्ननुसार लढल्या गेल्या होत्या। जो सगळा निवडणुका झाल्या होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या, त्यामुळे श्रीमान सिंधिया कुठेतरी यामध्ये मागे होते। दुसरी एक गोष्ट यामध्ये महत्वाची की राहुल गांधी यांच्या टीममध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांची जागा मोठी आहे, त्यामुळे युवा नेतृत्वाला संधी मिळते का ही देखील एक चर्चा होती। मात्र राहुल गांधी यांनी युवा नेतृत्वापेक्षा अनुभवाला किंमत दिली आहे असं काहीच माहिती समोर येते आणि काही वेळातच कमलनाथ राज्यपालांशी भेटू शकतात असं देखील कळतंय। नक्कीच राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि तू म्हणालास त्याप्रमाणे अनुभवाला जास्त पसंती राहुल गांधी देतात असं एकूणच दिसतंय। तुर्तास धन्यवाद, तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही घेत राहू। आणि कमलनाथ नेमके आहेत तरी कोण, ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा जाणून घेऊयात। 18 नोव्हेंबर 1946 रोजी उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये त्यांचा जन्म झाला। कमलनाथ यांच्याविषयी आपण जाणून घेतोय। देहरादून येथील डून स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं। संजय गांधी त्यांचे वर्गमित्र होते। काँग्रेसचे अतिशय जुने नेते म्हणून कमलनाथ यांची ओळख आहे। सेंट झेवियर्स मधनं त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं। 1980 साली मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून लोकसभेचं त्यांना तिकीट मिळालं। कमलनाथ नेमके कोण आहेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेतोय ग्राफिकच्या माध्यमातून। वयाच्या 34व्या वर्षी पहिल्यांदा ते लोकसभेत निवडून आले। आतापर्यंत 9 वेळा छिंदवाडा येथून लोकसभेवरती ते निवडून आलेत। प्रदीर्घ असा एकूणच त्यांना अनुभव। राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी कायम त्यांनी निष्ठा राखली आहे आणि अर्थात या निष्ठेचंच फळ हे दिसतंय। PV नरसिंह राव, मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रात देखील त्यांनी महत्त्वाची खाती आहेत ती भूषवलेली आहेत। आदिवासी लोकांसाठी अनेक कामं त्यांनी आतापर्यंत केलीत।